नमस्कार भाई और बहनों, आगे आओ भैया थोड़ा। देखिए, जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं। बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद देते हैं। म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं। अरे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब जी, मागचं 1 वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी दिला नाही 15 वित्त आयोगाचा। कॉन्ट्रॅक्टर भीक मागं आंदोलन करू राहिलाय। जलजीवनचा पैसा नाही, कुठल्याच योजनेला निधी नाही, आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले। आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार सारखं व्हायला आलंय। तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले। टॅक्स आमचा, कर आमचा, आणि मदत म्यानमारला, मदत श्रीलंकेला, मदत इकडं नेपाळला, मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला। हा जो रस्ता आहे, इथं मी झोपलो, हा रस्ता 2 मुख्य गावाला, बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे। पहिलं गाव आहे बोरगाव अर्ज, माजी बांधकाम सभापत्याचं बोरगाव अर्ज गाव आहे। दुसरं गाव आहे गेवराई पायगा। 4 किलोमीटरचा रस्ता आहे साहेब हा। थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे। 5वी पासून तर 12वी पर्यंत जवळपास 300 ते 350 विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये जाय करता पायी 4 किलोमीटर। हे तीर्थक्षेत्राचे रस्ते, भाऊ थांबले जरा, हे तीर्थक्षेत्राचे रस्ते। राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाववर इथे, श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवराई पायगा इथे, आणि 300-350 पोरं या रस्त्याने ये जाय करता, आणि रस्त्यानं दर 100 मीटरला असे डायव्हरे तुंबले। आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक हो, आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे? आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे? आमच्या ग्रामपंचायतचे कधी तुम्ही 15 वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे? देशात ही अवस्था असताना 56 इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची, खैरात वाटायची कामं तुम्ही लावली। आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे, त्यांना निवेदन दिलं। या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे, त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता